बुलढाणा विधानसभामध्ये भारतीय जनता पार्टीचे विजयराज शिंदे यांनी अपक्ष उमेदवारी भरली होती आणि आता त्यांनी उमेदवारी मागे घेतली. त्याचं नेमकं काय कारण आहे? महायुतीमध्ये एक उमेदवार दिला असताना सुद्धा त्यांनी अर्ज दाखल केला होता. ते आपल्यासोबत आहेत. विजयराजजी, तुम्ही अर्ज मागे घेताय उमेदवारीचा, कारण काय नेमकं आणि का भरला होता? मी उमेदवारी अर्ज का भरला होता हे यापूर्वीही माझ्या बाईटमधून मी स्पष्ट केलेलं आहे. मी भारतीय जनता पक्षाकडे मैत्रीपूर्ण लढतीची परवानगी मागितली होती. त्याची कारणंही यापूर्वी मी विशद केली आहे. परंतु आठवड्याभरातल्या घटनाक्रमांनंतर जे काही घडलेलं आहे त्यामध्ये राज्याचे आमचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय बावनकुळे साहेब, राज्याचे नेते आदरणीय फडणवीस साहेब यांनी मध्यस्थी करून माननीय मुख्यमंत्री महोदयासोबत आणि अजित पवार दादांसोबत वर्षा या निवासस्थानी बैठक घडवून आणली व त्या बैठकीमध्ये महायुतीचं सरकार महाराष्ट्रामध्ये आलं पाहिजे त्या दृष्टिकोनातून आपण आपली उमेदवारी मागे घ्यावी अशा प्रकारची विनंती मला चारही नेत्यांनी केली. त्यांच्या विनंतीला मान ठेवून मी माझा उमेदवारी अर्ज आज परत घेत आहे. तर या दरम्यान तुम्ही जे विद्यमान आमदार संजय गायकवाड आहे सातत्याने आरोप प्रत्यारोप केले जात होते, नेमके ती उमेदवारी मागे घेणार नाही म्हणून तुमची त्या ठाम होते त्यावरती. आता तुमची भूमिका नेमकी बदलली आहे, काय संशयास्पद वाटते का? भूमिका बदलण्याचं काहीच कारण नाही आहे. मी पहिल्या दिवशीपासून सांगितलं होतं अर्ज भरलं तेव्हा की मी मैत्रीपूर्ण लढतीची परवानगी पक्षाला मागितली आहे. पक्षाने ती परवानगी नाकारली की ती परवानगी दिली नाही म्हणून उमेदवारी अर्ज त्यांच्या विनंतीला मान देऊन आपण मागे घेत आहे. मला जर पक्षाने मैत्रीपूर्ण लढतीची परवानगी दिली असती तर मी 1,00,000% मैत्रीपूर्ण लढत या ठिकाणी जिंकलो असतो. नाही, मग यामध्ये तुम्ही लोकसभेमध्ये सुद्धा तुम्ही उमेदवारी अर्ज दाखल केला होता आणि आता यामध्ये पण विधानसभेमध्ये सुद्धा केला. दोन्ही वेळेस तुम्ही अर्ज मागे घेताना दिसत आहे. पक्ष कार्यकर्त्यामध्ये संभ्रम निर्माण होते. नेमकं आता काय त्यांची भूमिका राहणार? लोकसभेच्या वेळेस ही लोकसभा भारतीय जनता पक्षाला मिळावी अशा प्रकारचा आग्रह जिल्हाध्यक्षासहित तिन्ही आमदारांसहित जिल्ह्यातल्या सर्व कार्यकर्त्यांचा आग्रह होता की ही लोकसभा एक वेळेस सुखदेव नंदाजी काळेच्या वेळेस DG गवईच्या वेळेस कमळावरती भारतीय जनता पक्षाने जिंकलेली आहे आणि म्हणून यावेळेस ती पुन्हा भारतीय जनता पक्षाला मिळावी अशा प्रकारचा आग्रह कार्यकर्त्यांचा होता. व लोकसभा निवडणूक प्रमुख म्हणून मी जिल्ह्यामध्ये तशी तयारीही केली होती, संपर्कही ठेवला होता आणि सर्व कार्यकर्त्यांनी माननीय भूपेंद्रजी यादव जे आमचे निरीक्षक होते केंद्रीय मंत्री त्यांच्यासमोर आपल्या भावनाही चिखलीला व्यक्त केल्या होत्या कोर कमिटीच्या माध्यमातून आणि ती जागा मिळावी असा आग्रह होता. परंतु ती जागा मिळाली नाही. एक आग्रह असतो, मागणी असते, ती आम्ही मांडली. विधानसभेमध्ये सुद्धा तेच झालं का? विधानसभेमध्ये सुद्धा ही जागा आम्हाला मिळावी अशा प्रकारची आमची मागणी होती. ती जागा मिळाली नाही. इथल्या विधानसभेच्या उमेदवारांनी वेळोवेळी भारतीय जनता पक्ष, त्याचे कार्यकर्ते, त्यांचे नेते, राज्याचे देशाचे त्यांना अवमानित करणारे स्टेटमेंट केले होते. त्यामुळे सतत भारतीय जनता पक्ष हा अवमानित केला जात होता आणि म्हणून मैत्रीपूर्ण लढतीची परवानगी आम्हाला द्यावी व भारतीय जनता पक्षाची ताकद या विधानसभा मतदारसंघात काय आहे हे दाखवून देण्याची संधी द्यावी हे एक कार्यकर्ता नात्याने मी पक्षापुढे भूमिका मांडली होती. राज्यामध्ये आता 5 ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होत आहे. हो, पण बुलढाणा का नाकारली? ज्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती झाल्या त्या ठिकाणी त्या पक्षांचे आमदार निवडून आलेले नव्हते, परंतु कोणी अपक्ष म्हणून पाठिंबा दिला होता, कोणी डॉक्टर शिंगणेसारखे सोबत आले आणि निघून गेले. मग ती जागा व्हॅकंट झाली. मग ती तुम्हाला पाहिजे का मला पाहिजे त्या वादामध्ये राज्याची संपूर्ण युतीच्या घोषणा, युतीचे उमेदवार ठरण्याच्या प्रक्रिया रेंगाळत चालल्या होत्या. म्हणून पक्षाने हे 2, 4, 5 जागा बाजूला ठेवून बाकीच्या जागा क्लिअर केल्या. मग आता बुलढाण्यातील तुम्ही जे आता इथली उमेदवारी मागे घेतली, बुलढाणा जिल्ह्या विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या कार्यकर्त्यांना काय संदेश देणार होता? इथल्या भाजपच्या कार्यकर्त्यांना महायुती आहे, महायुतीचं या ठिकाणी ते काम करणार. तर हे आपल्यासोबत विजयराज शिंदे जे भारतीय जनता पार्टीचे अपक्ष उमेदवार म्हणून त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता, त्यांनी तो पक्षश्रेष्ठीशी चर्चा करून तो अर्ज मागे घेण्यात आलेला आहे. त्यामुळे आता महायुतीच्या उमेदवाराचा मार्ग मोकळा झाला आहे असं म्हणत आहे. कॅमेरामॅन सुनील मोरेसा, मी संजय जाधव, साम TV बुलढाणा. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.